प्रिया बोलते बीडवरून. हा. बीडवरून बोलतेय म्हटलं. अच्छा, हा, बोला बोला ताई. हा, अनुभव शेअर करायचा आहे वेळ. हो हो, बोला ना. हा हा. मी आता एक 1.5 वर्षामध्येच आली आहे स्वामी सेवेमध्ये. हा हा हा. हा. तर काय झालं, एक महिन्यापूर्वी थोडस मला 3 मुली आहेत. दोन अच्छा. मुली आहेत, एक मुलगा आहे. हा हा तर हा ते मुलींची सारखी चालू असते ना, तर मग एके दिवशी काय झालं, म्हणजे हा भांडण हा चालू होतं. हा. घरामध्ये छोटी स्टिक पडलेली होती लाकडाची. अच्छा. हा एकदम छोटीशी. हा. हा तर तिने मी दोघींना एक एक फटका दिला, म्हणजे एक हातावर स्टिक मारली. हा 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 तर म्हणजे जरा शांत करण्याचा प्रयत्न हा करायचा हा होता हा मला. हा हा पण हा तेवढ्यात ते शांत झाल्या. तेवढे एक एक मारली तरी ते शांत झाल्या. हा म्हणजे मग नंतर काय झालं, हा मग मला थोडंसं करमलं नाही. हा त्या येऊन मला बोलल्या, सॉरी मम्मी, हा. आम्ही नाही करायला पाहिजे अशी मस्ती. हम्म आणि मग ते मला पण थोडंसं हे वाटलं, की नव्हतं हम्म. मारायला पाहिजे, ते ऐकतात म्हणजे असं बोललं तरी. हा 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 आणि 2 दिवस मलाच करमलं नाही. मग हा तिसऱ्या हा दिवशी काय झालं, रात्री स्वप्नामध्ये माझे स्वामी आले. हा आणि एकदम साईडला उभा राहिले आणि हसत होते माझ्याकडं हा पाहून हा समजा. हा. आणि मी ना असं कुणाला तरी त्याच स्टिकने मारते स्वप्नामध्ये. अगं पण बाई. ते हा. कुणाला मारते ते मला काहीच समजत नाही, म्हणजे दिसतच अच्छा नव्हतं अच्छा. समोरची व्यक्ती कोण आहे ते. हा हा. आणि तेवढ्यात काय झालं, माझ्या हातातून ती स्टिक खाली पडली. आणि माझ्या हम्म. हाताला थोडंसं लागल्यासारखं वाटलं आणि खाली पडली. हम्म आणि स्वामी फक्त माझ्याकडे पाहूनच हसत होते तेव्हा. तर मी स्वामींना म्हटलं, का हो स्वामी हसताय, म्हटलं मला लागलं ना. असं हम्म म्हणले आणि मी खाली वाकले तर ती स्टिक घेण्यासाठी. हम्म ती काठी पाहते मी तर खाली अंधारामध्ये, मला मिळालीच नाही. आणि मग हम्म. तशीच मला पुन्हा झोप लागून गेली. मग सकाळी उठल्यानंतर ना मी घर आवरायला घेतलं. हा हा. झाडू मारायला गेलं तर मला झाडू मारता येईना, हातात धरताच येईना झाडू. आणि अरे. मग मी ह्यांना उठवलं, म्हटलं माझ्या हातामध्ये असं मला काहीतरी हा टोचल्यासारखं व्हायलंय. हा हा मग हे उठल्याने पाहिलं हा मिस्टरांनी माझ्या, तर हातामध्ये माझ्या सडी होती. त्या स्टिकची जी काठी छोटी राहते ना सडी, हा हा. ती हातामध्ये खूप म्हणजे लांबपर्यंत घुसलेली होती. अय्या. हो. हो, हो. बापरे. आणि हा मग सगळ्या लाईट वगैरे चालू करून पाहिलं. मुली हा पण उठल्या. तिने पण ते पाहिलं. हा. तर म्हणजे ती अशी निघत नव्हती. सेफ्टी पिन जेव्हा काढत निघली नाही ती, म्हणजे 4-5 मिनिट लागले ते काढायला. अरे बापरे. हां. आणि बघा. इतकी जखम खोलवर झाली ना ती, अय्या. मग मला धडसं रडायलाच आलं. हा हा. नाही म्हणजे मुलींना मारायला नव्हतं. नाहीच मारायचं ताई, मुलांना हां. कधीच मारू नये. हा मला मुलीला पण खूप नाही, मोठा अनुभव मुलाला पण नाही. मिळाला. हा. म्हणजे तेव्हापासून मुलींनी पण काय थोडासा असेल त्रास ना, दे. त्यांना समजावून सांगायचं. कारण हं. त्यांचं वय आहे ना ते. हां, वय त्यांनी, आहे. हा, त्यांचं आणि तेच आहे वय मस्ती करायचं. एक त्यांना थोडी ज्ञान असतं या गोष्टींचं. हो ना, एक 5वी आहे आणि एक 7वी आहे. दोघी सारख्याच मग दिसतात. लहान आहेत ना, लहान हां. आहेत. आणि त्यांचं कसं होतं, सारखं एक वस्तूसाठी सारखं भांडण झालं असतं, त्यांना दोघींना सारखंच ठेवावं लागतं घरामध्ये सगळ्या वस्तू. असंच असतं, असंच असतं ते. हां. आई आणि तेव्हापासून वडिलांची त्यांनी फार पण मोठी नाही मस्ती कसरत केली बरं असते. का. हां, हां. हा. तेव्हापासून त्यांनी पण मस्ती जास्त केलेली नाहीये. अय्या. हां, समजदार बघा. आहेत त्या. आणि जे हा. सांगतात ते स्वामींचं पण करतात. त्या पण थोडंफार अरे वा. ऐकतात. भाग्यवान आहात, तुम्हाला मुली आहेत हां. ताई. मी तेच शेअर अनुभव करते हा शेअर ताई. करायचा हा. आणखीन आहे. मी नेक्स्ट टाईम करल हो ताई. हो, चालेल. हा. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ.